आज फ्रेश गोबीची भाजी बनवायची आहे। मार्केटमधून एकदम फ्रेश गोबी आणलेली आहे मी आणि ताजी पण आहे। कधीतरी अशी ताजी गोबी भेटते, तर मग आता ह्याची एकदम अशी टेस्टी भाजी बनवायची आहे। ते पण आपण आळ्या त्याच्यात असतात, बंद गोबी असल्यामुळं सगळं हे चिरून करायचे आहे। तर मग मी कढईमध्ये असं पाणी टाकून घेत आहे। गॅसवर ठेवलेली आहे कढई मी, आणि कढईमध्ये पाणी गरम होते तोपर्यंत आपण गोबी चिरून घ्यायची आहे। गोबी चिरताना काळजीपूर्वक चिरायची। गोबीमध्ये खूप हिरव्या आळ्या असतात, लहान लहान छोट्या छोट्या लाल ते असतात, जाळ्या पण असतात। का तर गोबी बंद असते, त्याच्यामध्ये लपायला जागा असते, म्हणून त्याच्यात काही पण किटाणू जाऊन बसतात। तर मग हे पद्धतशीरच गोबीची भाजी करून खावं लागते। आणि मी काही पण केलं तर घरचंच सगळं स्वयंपाक पद्धतशीर करून खाते, असं स्वच्छ। तर बाहेरचा तर बिलकुलच आवडत नाही मला स्वयंपाक, पण कधी कधी आपल्याला बाहेरचा पण खावा लागते। कधी तर असं नसते की पण स्वच्छच खायचं करून सगळं, आपण जेवढं होईल तेवढं घरातलंच खायचं सगळं स्वयंपाक। तर हे गरम पाण्यामध्ये मी गॅस बंद करून टाकलेला आहे, आणि जेवढी चिरलेली आहे ना ती गोबी पाण्यामध्ये टाकून घेत आहे अशी। आणि पाण्यामध्ये टाकल्यामुळं गोबीवर औषध मारलेलं असते, कधी ते पण निघून जाते, आणि आळ्या पण असलेल्या मरून जातात गोबी त्याच्यामध्ये। आणि वर पाण्यामध्ये वरी तवंग घेते आळीचा असला तरी बी, तर ह्याच्यामध्ये एक पण आळी नव्हती, तरी पण मी एवढं पद्धतशीर केलेलं आहे। एवढी फ्रेशच गोबी होती चांगली। तर पाणी पण हिरवं निघलेलं आहे ह्याच्यातून आता। मग आता ह्याच्यासाठी घेतलेली मी हे सगळं कढीपत्ता, मिरच्या, 2 टमाटे आणि कोथिंबीर चांगली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। आणि मग हे आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, अर्धी वाटी लसण आणि अद्रक घेतलेलं आहे। आता हे अद्रक आता कसं, हे अद्रक असं बंद कुटायचं नाही असते, त्याला चिरून कुटायचं असते अद्रकला। तर मग मी चिरून असं कुटून घेते, का तर ते दोरे बारीक बारीक ते असतात ते सगळी हे होऊन जाते, लवकर कुटल्या पण जाते असं। कधी पण मी नेहमी अद्रक चिरूनच घेते, आणि ह्यासाठी लागणारे मी मसाले पण घेतलेले आहेत भरपूर। तर असे सगळेच बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मी अद्रकचे। मग आता मिरच्या, लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मी। लाल मिरच्याच्या घेऊन आता हे 4 मिरच्या घेतल्या होत्या, त्याच्यामधलं बी पण काढून घेतलं आहे मी। तर एवढी टेस्ट भाजी बनवायची ना, त्यासाठी एवढं पद्धतशीर सगळं काढून घ्यायचं अगोदर, पटकन येते। आणि हे अद्रक कुटून घेते तोपर्यंत तुम्हाला सांगते मी। अद्रक आणि लसण असा कुटून घ्यायचा। अद्रक चिरली कशामुळं, मग त्याच्यामध्ये दोरे असतात ना, ते असे मोठे मोठे लागत नाही दाताखाली, म्हणून चिरली होती अद्रक मी। नेहमीच चिरून टाकते मी अद्रक। पण आता हे टमाटे पण असे चिरले, टमाट्यातले ते बी पण काढून टाकते। बी आपल्या शरीरासाठी हानिकारक असते, म्हणून नेहमी कधी पण टमाटे चिरले ना असं स्वयंपाकासाठी, तर त्याच्यातले बी काढून टाकून द्यायचं, आणि फक्त टमाटेच घ्यायचे। तर टमाट्याचे बियामुळं खूप परेशानी होते आपल्या शरीरासाठी। तर काही पण मी आतापर्यंत स्वयंपाक करताना स्वच्छ धुवून आणि फ्रेश एकदम स्वयंपाक करते। आता हे लसण अद्रक पण कुटून घेतलेलं आहे, आणि कढई ठेवलेली आहे गॅसवर। तर ह्याच्यामध्ये पण मी मॅगी मसाला काढून घेतलेला आहे। मॅगी मसाल्याची थोडी वेगळी टेस्ट करायची आहे मला भाजीची, तर मी दुसरा कोणता मसाला न वापरता जास्त काळा मसाला आणि मॅगी मसाला तेच वापरणार आहे। तर हे काळा मसाला चमचाभर घेतलेला आहे। हळद घेतलेली आहे अर्धा चमचा। हे काळा मसाला नेहमीच असते माझ्याकडं घरी, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे मसाल्याची रेसिपी, आणि इतका टेस्टी मसाला झालेला आहे ना, थोडा चमचाभर टाकलं तर इतकं टेस्ट येते, खूप येते। आता हे तेल गरम झाल्याच्यानंतर जिरं मोहरी टाकून घेतली मी, आणि आलं लसूणचं पेस्ट पण टाकून घेतलेलं आहे। हे हिरव्या मिरच्या टाकल्यात मधामध्ये। आता ही हिरव्या मिरच्या आणि हे भाजते तोपर्यंत कढीपत्ता पण टाकून घेते फ्रेश। कढीपत्त्याचं तर झाड आमच्याच घरी आहे, तर नेहमीच कढीपत्ता मी स्वयंपाकात वापरते, छान फ्रेश एकदम। मग आता हे हळद ते टाकून घ्यायचे आहे आपल्याला मसाला। तर हे घेतलेला अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मसाला होता, हे जास्त मसाला पण टाकायचा नाही। आणि धनिया पावडर 1 चमचा घेतलेला आहे असं मी। धनिया पावडर 1 चमचा टाकल्याच्यानंतर आपल्याला हे सगळं असं भाजून घ्यायचे चांगलं। मग जास्त पण भाजायचं नाही, थोडं हलकंसंच भाजायचं असते। मग कढईमध्ये मुद्दाम मी लोखंडाच्या कढईमध्ये टेस्ट लागावी म्हणून लोखंडाच्या कढईत गोबीची भाजी बनवायली। आणि ही मिरची लाल तिखट आपल्याला लागणार एवढं टाकून घ्यायचं, आणि लाल मिरच्या पण टाकून घ्यायच्या। लाल मिरच्या सगळं भाजत आल्यावरच टाकायच्या, तर त्या वाळलेल्याच असतात, आता मग करपून जाते, म्हणून सगळं भाजत आल्यावरच लाल मिरच्या टाकायच्या। आणि शेंगण्याचा कूट पण टाकून घेतला आहे मी ह्याच्यामध्ये। मग तो कूट टाकल्याच्यानंतर थोडंसं परतून घेतलेलं आहे। आणि ही सोपीच भाजी आहे, पण मी तुम्हाला पद्धतशीर का सांगते, म्हणजे गोबी अशी चिरून घ्यायची,
आणि हे असं टमाटे पण बी काढून घ्यायचे, त्यामुळे सांगत आहे. तर मग हे टमाटे पण असे चांगले मधमध झालेले आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये. मग आता हे गोबी एवढी फ्रेश आपण करून घेतलेली, चिरून ते पाण्यातून गरम पाण्यातून काढलेली होती, ती अशी टाकून घ्यायची आता कढईमध्ये. हे सगळा मसाला आणि गोबी एकच आता हे करून टाकायचं. आणि ह्याच्यात लागणारं मीठ आता मी टाकलेलं आहे. असं ते आपल्याला किती स्वादानुसार लागते ते मीठ टाकलेलं आहे. आणि भरपूर व्हिडिओ लांब झालेला आहे, पण मनापासून बघायचं आणि आवडलं तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी हे छोटासा पण व्हिडिओ बनवून सांगू शकते, पण मी लांब कशासाठी केला म्हणजे ही भाजी कशी चिरायची आणि टमाटे कसे चिरून घ्यायचे आणि टेस्ट कशी लागते भाजीला कढईमध्ये लोखंडाच्या केल्याच्यानंतर. आणि मग ही भाजी शिजल्याच्यानंतर आपण काय करायचं कढईमधलं काही नाही, त्याच्यासाठीच बनवलेलं आहे मी मुद्दाम. तर आपल्या उर्मिलाच्या स्वयंपाकघरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मनापासून. अशी भाजी शिजून घेतलेली आहे. थोडं पाणी अंगचं सुटलेलं आहे, मी बिलकुल पाणी टाकलं नाही भाजीमध्ये. तर फ्रेश असल्यामुळं असं पाणी सुटते हे गोबीला. तर आता हे झालेलं आहे भाजी. आता आणखीन याला आम्ही हे शिजली पण आहे अशी मधमध. हाताने पण दाखवते तुम्हाला शिजली की नाही ते. कोणचा पण व्हिडिओ लांग जे असते ना ते मनापासून बनवत असते मी. आणि सगळं रेसिपी टोटली असं थोडी पण दाखवत नाही, पद्धतशीर दाखवते मी. जे सुरुवातीपासून असते ते पण दाखवते मी. गोबी कशी होती, गोबी कशी चिरली आणि टमाटे कसे चिरले, मसाला कसा मी प्लेटमध्ये काढून घेते, हे सगळं घेतलेलं आहे. आणि मोठा गॅस असल्यामुळं मी इकडे ह्याच्यावर पोळ्या करत आहे. आणि पहाटेची वेळ आहे माझी. तर माझ्या मिस्टरला कॅन्टीनला जायचं होतं, तर मी त्यांना ही गोबीची भाजी आणि पोळ्या करून दिले. तर हे सर्वांना त्यांच्या मित्रासाठी पण करून दिलेली आहेत मी खायला. तर असं हे पीठ पण सुरून घेतलेलं आहे मी गव्हाच्या पिठाच्या चपात्या अशा मोठ्या मोठ्याच करते आम्ही. चपात्याच म्हणतो, पोळ्या काही म्हणत नाहीत, पण चपात्या म्हणतो. तर आम्ही खूप मोठ्या मोठ्या चपात्या करतो, लहान न करता. आणखीन मोठ्या पण करता येतात, पण तुम्हाला मी एवढ्याच करून दाखवायले. तर असं मी हे चार पदराची पोळी म्हणतात ह्याला कोणी. तर मी 4 ह्याची पदराची चपाती करत आहे अशी. तर ही चपाती अशी पीठ टाकून तेल टाकून असं घेतलेलं आहे. आणि याच्यामुळं काय होते असं चपाती अशी एकदम जाड अशी फुगते याच्यानं. मग हे चांगलं चौकोनी असं त्रिकोण असताना पण गोल करायचा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये किती बी वादळ तुफान जरी आले तरी त्रिकोण पोळीला आपण गोल आकार कसा दिला तसा आपल्या जीवनाला आकार दिला पाहिजे आणि आपण आदरानं राहिलं पाहिजे. तर असंच आता ही पण चपाती करून घेतलेली आहे गोल मी. हे बघता बघता आकार वेगळाच होऊन गेला चपातीचा, तसा आपल्या जीवनाचा पण आकार वेगळाच करायचा. आणि सगळ्यांना चांगलंच बोलायचं आणि चांगलंच राहायचं आणि घरातलं हेल्थी जेवण करायचं आणि स्वस्त राहायचं असते आपलं. तर ही चपाती अशी भाजून घेते आणि भाजी तर शिजलेलीच आहे इकडे. आता त्यांना म्हणजे डबा पण देणार आहे मी सोबत बांधून आणि जेवायला पण देणार आहे. तर नेहमीच चपात्या असतात आमच्या सकाळी सकाळी गरम गरम. तर मी पहाटे 5ला उठून केलेली आहे ही आता भाजी शिजलेली आहे. कोथिंबीर वरून टाकून घ्यायली मी भाजीवर. तर कितीतरी एक भाजी बनवण्यासाठी किती मसाले लागतात, तसंच आपल्याला हे एका ठिकाणी सगळं राहून असं पद्धतशीरच करावं लागते सगळे हे. आणि कुणाचा सपोर्ट जरी नसला तर आपण आपलं मन एकदम चांगलं ठेवायचं. आणि कधी पण स्वयंपाक करताना हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे हरे असा आपला जप चालू राहू द्यायचा. स्वयंपाक पण टेस्टी होते आणि आपल्याला जप पण चालू असते. चला तर मग मी प्लेटमध्ये गरमागरम पोळी आणि ही भाजी घेतलेली आहे. त्याने नाश्ता पण केलेला आहे आणि डबा पण बांधून दिलेला आहे मी. आणि मग लोखंडाच्या कढईमध्ये जास्त वेळ ठेवायची नाही. भाजी टेस्टी होती, आपल्याला त्याच्यामधलं आयरन पण भेटते, पण जास्त वेळ ठेवून खायचं नाही. भाजी शिजली की लगेच काढून घ्यायची.